विधानसभेच्या निवडणुका व्हायला पाहिजेत। आम्ही जर का चूक केली असेल तर जनतेचा निर्णय आम्हाला शिरसावतने आहे। शिवसेना में बगावत के बाद महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने अब राज्य में मध्यावधि चुनाव की बात कही है। इसके अलावा बागी विधायकों पर हमला बोलते हुए उद्धव ठाकरे ने ऐलान कर दिया कि उनसे शिवसेना का चुनाव चिन्ह धनुष बाण कोई नहीं छीन सकता। ठाकरे ने कहा कि मैं हर शिवसैनिक से यह कहना चाहता हूं कि शिवसेना से धनुष बाण कोई नहीं छीन सकता। शिवसेना के चुनाव चिन्ह को लेकर कई तरह की बातें हो रही है, लेकिन हमारा प्रतीक हमसे कोई नहीं ले सकता। एक चर्चा चाललेली आहे ती म्हणजे शिवसेनेच्या चिन्हाबद्दल। मला त्याबद्दल तुम्हाला मुद्दामून मी बोलवलं। धनुष्यबाण मी माझ्या सैनिकांना बोलताना हेच सांगितलं की कायद्याच्या दृष्टीने बघितलं आणि कायद्यामध्ये जे काही नमूद केलेलं आहे घटनेमध्ये आहे त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, अजिबात नाही। त्याच्यामुळे ती चिंता सोडा। पण चिन्ह म्हटल्यानंतर मी त्यांना हेच सांगितलं की मतदान पत्रिकेवरचं चिन्ह हे महत्वाचं असतं, जे आपलं धनुष्यबाण आहे, जे कोणी घेऊ शकत नाही। पण नुसतं धनुष्यबाणावरतीच लोक नाही विचार करत, तर धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची सुद्धा चिन्ह बघतात की अरे याची चिन्ह काही बरोबर नाही येतं, याची लक्षणं काही बरोबर नाही येतं आणि हा शिवसेनेचा उमेदवार आहे तरी सुद्धा लोक विचार करूनच आपलं मतदान करत असतात। शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही। हे घटनात्मक किंवा कायदेशीर जे अभ्यासक आहेत त्यांच्याशी बोलून मी आपल्याला सांगतोय, उगाचच माझ्या मनातलं बरं वाटावं म्हणून बोलत नाहीये। ठाणे और नवी मुंबई नगर निगम के नगर सेवकों की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के साथ मुलाकात को लेकर भी उद्धव ठाकरे ने बात कही। उद्धव ठाकरे ने कहा कि कई नगर निगमों में अब चुनाव प्रस्तावित है, इसलिए वो ऐसा नहीं मानते कि कोई नगर सेवक शिवसेना छोड़कर गया है, बल्कि जो लोग जा रहे हैं वह बागी विधायकों के व्यक्तिगत कार्यकर्ता है। की एवढे नगरसेवक गेले, तेवढे नगरसेवक गेले। मुळामध्ये आता सगळ्या पालिका या आता अस्तित्वात नाहीयेत। त्याच्यामुळे हे म्हटलं तर त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असू शकतात की त्यांच्याच आग्रहामुळे मी माझ्या निष्ठावान सैनिकांना बाजूला ठेवून यांच्या शिफारशीमुळे त्यांना उमेदवारी दिली होती, अशी जी काही त्यांची लोक असतील ती गेली असतील। मला आज देखील एका गोष्टीचा अभिमान आहे की साधी लोक येत आहेत। अगदी काल परवाकडे आपण बघितलं असाल की शिवसेना भवनमध्ये राज्यातल्या सर्व महिला जिल्हा प्रमुख आल्या होत्या आणि त्या सुद्धा कशा वाघिणीसारख्या बोलत होत्या, पण त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते। साधे सुद्धा शिवसैनिक येत आहेत, त्यांच्या रोजीरोटीचा हा प्रश्न आहेच, ज्यांचं तळहातावरती पोट आहे, म्हणजे ज्यांच्याकडे म्हणजे उत्पन्नाचं काही साधनही नाहीये, अशी साधी लोक ही येत आहेत, रडतायत। एका गोष्टीचा नक्कीच अभिमान होता आणि आहे, तो म्हणजे शिवसेनेने आजपर्यंत कोणाची पार्श्वभूमी राजकीय आहे काय आहे याचा विचार न करता साध्या माणसांना मोठं केलं। अगदी साधी, मग त्याचा मला काही उल्लेख करण्याची गरज नाहीये, साधी माणसं ती मोठी केली आणि तोच आमचा एक अभिमानाचा विषय आहेच। मी होता म्हणणार नाही, कारण आज सुद्धा ज्यांना या साध्या लोकांच्या मेहनतीने मोठेपण मिळालं, ही लोक मोठी झाली, ती मोठी झालेली माणसं गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं ही आज देखील शिवसेनेसोबत आहेत आणि ही जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला काहीही कोणीही धोका पोहोचू शकत नाही। कारण एक आमदार असो, 50 असो, 100 असो, हे सगळेच्या सगळे जरी गेले तरी पक्ष हा अस्तित्वात असतो। आमदार जाऊ शकतात, पक्ष जाऊ शकत नाही। हा एक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्या संभ्रमातून तमाम नागरिकांना, जनतेला आणि शिवसैनिकांना हेच सांगतोय कि तुम्ही अजिबात त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका। इसके अलावा पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने इस बगावत के दौरान जो भी विधायक उनके साथ रहे उनका धन्यवाद दिया। ठाकरे के मुताबिक उनके साथ जो विधायक रहे उन्हें भी प्रलोभन दिया गया, उन्हें भी धमकी दी गई, लेकिन उन्होंने शिवसेना नहीं छोड़ी। वहीं सुप्रीम कोर्ट में महाराष्ट्र के इस मामले को लेकर 11 जुलाई को होने वाली सुनवाई पर उद्धव ठाकरे ने कहा कि सुप्रीम कोर्ट का फैसला महाराष्ट्र की राजनीति ही नहीं बल्कि भारत में लोकतंत्र की स्थिति भी तय करेगा। आज सुद्धा मला त्यांचं कौतुक करायचे, जे 15-16 आमदार जे माझ्या सोबत राहिले त्यांचं मला कौतुक करायचं, जाहीर कौतुक करायचंय। त्याच्यामध्ये कैलाश पाटील आहेत, नितीन आहेत, बाकीचे तर आहेतच, की त्यांना सुद्धा दडपण, आमिष ही दाखवण्यात आली, धमक्या पण देण्यात आल्या, हे सगळं टीव्हीवरती आलेलं आहे। तरी देखील काय वाटेल ते हो,
आम्ही नाही हटणार आणि काय वाटेल ते हो याचाच अर्थ अशा जिगरीची माणसे जिथे असतात तिकडे विजय हा नक्की असतो. याचं कारण अजूनही आपल्या देशामध्ये असत्यमेव जयते हे वाक्य नाहीये, सत्यमेव जयते हेच वाक्य आहे. सत्यमेव जयते. आणि माझा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, न्याय मंदिरावरती विश्वास आहे. येत्या 12 तारखेला जो काही निकाल लागेल किंवा जी काही सुनावणी सुरू होईल, ही सुनावणी हा निकाल केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसणार आहे. शिवसेनेचं काय होईल ते शिवसैनिक मजबूत आहेत. शिवसेनेचं काही वाकडं होऊ न देण्याची ताकद ही आज सुद्धा त्यांच्या मनगटामध्ये आहे. मात्र उद्याची जी काही केस आहे ती देशामध्ये लोकशाहीचं अस्तित्व, लोकशाहीचं भविष्य किती काळ टिकणार आहे, आपली लोकशाही किती मजबूत राहणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आपली राज्यघटना जी आहे त्या घटनेनुसार या देशातला कारभार यापुढे होणार आहे की नाही हे ठरवणारा आणि देशाच्याच एकूण पुढच्या वाटचालीला दिशा दाखवणारा असा हा निकाल असणार आहे. ठाकरे ने इसके साथ ही बागी विधायकों पर हमलावर रवैया अपनाते हुए कहा कि पिछले 2.5 साल में जिस पार्टी ने शिवसेना का और बाला साहेब ठाकरे का अपमान किया, आज उस पार्टी के साथ ही बैठकर बागी विधायक अपने मन में मेरे लिए सम्मान होने की बात कह रहे हैं. या लोकांना आज देखील मातोश्रीबद्दल प्रेम आहे, उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम आहे, आदित्यबद्दल प्रेम आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो आहे, धन्यवाद देतो आहे की आज देखील तिकडे गेल्यानंतरही तुम्हाला आमच्याबद्दल प्रेम वाटते. खरंच धन्य झालो. पण हे प्रेम जे तुम्ही आता दाखवतायत तेच प्रेम गेले 2-2.5 वर्ष जी लोक, जो पक्ष याच घराला, याच घराण्याला, मला, माझ्या कुटुंबियांवरती अश्लाघ्य आणि विकृत भाषेमध्ये जी टीका करत होती तेव्हा कोणाचीही दातखीळ उचकटली नव्हती. यांच्यापैकी एक जण सुद्धा त्याला विरोध होईल असं बोलला नव्हता. मग ज्यांनी ही सगळी विकृत भाषा, अडीअडचणी निर्माण कशा करता येतील किंवा ही आम्हाला कुटुंबियांना आजपर्यंत ज्यांनी कोणाची बोलण्याची हिंमत नव्हती अशा अत्यंत विकृत, कारण विकृतपेक्षा आणखीन वाईट शब्द मला तरी काय आठवत नाहीये, विकृतपेक्षा आणखीन काही वाईट शब्द असेल तर मला काय आता आठवत नाहीये. पण ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता आहात, त्यांच्या गाठी भेटी घेत आहात, त्यांना मिठ्या मारता आहात. मग हे प्रेम तुमचं खरं आहे का तकलादू आहे? वहीं राज्य में मध्यावधि चुनाव की मांग करते हुए उद्धव ठाकरे ने कहा कि चुनाव से ही यह साफ होगा कि राज्य की जनता क्या चाहती है. मला असं वाटतं विधानसभेच्या निवडणुका व्हायला पाहिजेत. आम्ही जर का चूक केली असेल तर जनतेचा निर्णय आम्हाला शिरसावज्ञ आहे. आम्ही घरी बसू आणि ते जर चुकले असतील तर जनता त्यांच्याबाबत जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. इस खबर पर हम लगातार नजर बनाए हुए हैं. देश दुनिया की तमाम खबरों के लिए आप बने रहिए लोकमत हिंदी के साथ.